नमस्कार, मी धनंजय गावडे, उपकृषी अधिकारी मालवण। या ठिकाणी आपण मालवण तालुक्यातील पेंडूर गावामध्ये आहोत आणि या ठिकाणी आमचे शेतकरी स्वप्नील मेस्त्री यांनी महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्याकडून यांत्रिकरण जी योजना आहे या योजनेमध्ये हे भातासाठी मळणी यंत्र घेतलेलं आहे आणि त्यांचे ह्या मळणी यंत्रामुळे त्यांचं जे काम आहे ते खूप सोपं झालेलं आहे। जी पूर्वी झोडणी करावी लागायची, 4-5 माणसं झोडणीला लागायची, झोडणी करत असताना सुद्धा त्यामध्ये भात राहून जायचं आणि ते पुन्हा नुकसान व्हायचं त्याच्यामध्ये। हे सगळं या मळणी मशीनमुळे कमी झालेलं आहे आणि वेळेसुद्धा बचत झाली आहे। आपण त्यांना या मळणी यंत्राचा कसा फायदा झाला तर त्यांना विचारू। या मशीनचं पेट्रोल इंजिन आहे। या मशीनला एक ऑन बटन दिलेलं आहे। या बटनावरून आपण मशीन चालू बंद करू शकतो आणि एक फायदा म्हणजे त्या मशीनमुळे आपण या स्पीड कंट्रोलसाठी दिलेलं आहे। त्यामुळे आपण मशीनचं स्पीड कंट्रोल करून आपल्याला हवं त्या प्रमाणात भात झोडणी म्हणजे कमी जास्त करता येते आणि याच्या पेट्रोल इंजिन असल्यामुळे बरंच इंधन कमी लागते आणि आपल्या आर्थिक खर्चामध्ये पण बचत होते। आणि या मशीनचा एक फायदा असा आहे की या मशीनला इकडे स्वयंचलित आहे आणि हिला 2 टायर दिलेले आहेत, त्यामुळे आपण आपल्या शेतात कुठेही नेऊ शकतो। पेट्रोल इंजिन असल्यामुळे पण एक फायदा होतो की आपलं शेत कुठे लांब असलं तरी या इंजिनद्वारे आपण पेट्रोल वापरून चालू करू शकतो आणि विजेची गरज नाही आहे याला। आपल्या शेत कुठे जरी लांब असेल कुठेही असेल तरी नेऊ शकतो। आपण एका जागेवर भात ठेवल्यानंतर आपण त्या पेंडीमधून भात उचलायचा, अशी कवळी हातात घेऊन या मशीनद्वारे आपण लावू शकतो। अत्यंत सोपी पद्धत आहे, कोणत्याही प्रकारचा धोका नाही आहे यामध्ये। आपण भात लावतेवेळी हातात कवळी घेऊन अशी समोरासमोर सोडायची आहे। आता आपण प्रत्यक्ष मशीन चालू करून भात लावण्यासाठी वापर करायचा आहे। आता आपण पाहू शकतो ते आपण माणसाच्या साहाय्याने ते भात आपण आता मशीनच्या ड्रमवर धरलेला आहे आणि ते भात आपोआप लावलं जात आहे। या मळणी यंत्राद्वारे आपण जे भात लावलेले आहे, ही पेंडी माझ्या हातात आहे। त्यामध्ये आपल्याला दिसून येत आहे की या पेंडीमध्ये एकही दाणा शिल्लक राहिलेला नाही आहे। जेवढे काही शिल्लक राहिले असतील ते रिकामी दाणे आहेत, भरलेले दाणे एकही शिल्लक राहत नाही। योग्य प्रकारे या भाताची मळणी होते। या ठिकाणी आपण जे भात लावले ते एकदम स्वच्छ आणि वारवल्यासारखं भात आपल्या टबमध्ये जमा होत आहे। यामध्ये आपल्या वारवणीचा एक फायदा होत आहे। वारवलेलं स्वच्छ आणि भात एका टबमध्ये गोळा होत आहे आणि दुसरीकडे जे आपल्या भाताबरोबर जे कचपट वगैरे येतात, भाताची सालं वगैरे येतात, ती एका बाजूला येत आहेत। त्यामुळे आपल्या भातातला जो वारवण्याचा एक प्रकार असतो तो बऱ्यापैकी कमी होऊन स्वच्छ भात मिळत आहे आपल्याला। अशा प्रकारे या मळणी यंत्राचा शेतकऱ्यांना खूप फायदा झालेला आहे। तर एका गुंठ्याचं भात मळायला साधारणपणे शेतकऱ्यांना 2 ते 3 तास लागायचे। या मळणी यंत्रामध्ये साधारणपणे 15 मिनिटात एक गुंठ्याचं भात हे मळून वारं देऊन स्वच्छ होतं। नमस्कार, मी सहाय्यक कृषी अधिकारी VR कुबल, सजा पेंडूर कृषी समृद्धी योजनेअंतर्गत सध्या महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांच्यामार्फत यांत्रिकरण योजना सुरू झालेली आहे। तरी सर्व शेतकऱ्यांनी त्या योजनेचा लाभ घ्यावा। या योजनेअंतर्गत आपल्याला शेतीसाठी जी अवजारं लागतात त्याचा लाभ आपण 50% योजनेअंतर्गत घेऊ शकतो। तरी मी शेतकऱ्यांना असं आवाहन करते की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि ऑनलाईन अर्ज करावेत।